अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर व्हिडिओ बघून तुम्हाला कळतंच आहे की आपण कुठल्या पॉईंटवर व्हिडिओ बनवत आहोत. तर इथे मी आज तुम्हाला सांगणार आहे की आमचं गिरनार दर्शन कसं झालं. तर कल्याणवरून आम्ही बँड्रा टर्मिनससाठी निघालो होतो. पहिल्यांदा जाऊन स्वामी मठामध्ये दर्शन घेऊन आमच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केलेली. त्याच्यानंतर बँड्राला पोहोचल्यानंतर आम्ही 9 जणी होतो आणि 9 जणींची वय वेगळी, वेगवेगळी क्षेत्र, त्याच्यानंतर वेगवेगळे अनुभव, ह्या सगळ्याच गोष्टी होत्या. ट्रेनमध्ये बसल्यानंतर सेल्फी तो बनता आहे बस. त्याच्यानंतर आम्ही दुपारची जी आहे बँड्रावरनं ट्रेन पकडलेली 1:30 वाजताची, सौराष्ट्र जनता एक्सप्रेस. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि संध्याकाळी स्वामींची आरती, मानसपूजा, ह्या सगळ्याच गोष्टी करून घेतल्या. खूपच छान आणि अप्रतिम अनुभव होता. त्याच्यानंतर जे आहे संध्याकाळी जेवण येणारच होतं. त्याच्या आधी आम्ही जे आहे मस्त अशा गाण्यांच्या भेंड्या खेळलो. प्रत्येक वेळेस असं होतं की आपण समवयस्क असतो आणि आपले अनुभव वेगवेगळे असतात की आपण त्या एजमध्ये ढळून जातो. पण इथे हा वेगळाच अनुभव होता. रात्र आमची मस्त छान अशी प्रवासात गेली. सकाळी 5:30 वाजता आम्ही पोहोचलो होतो जुनागड स्टेशनला. आम्ही ज्या यंग मुली होतो सगळे उतरून आमच्या यंगेस्ट मुलींना आम्ही थोडासा प्रवासामध्ये हेल्प केलेली आणि त्याच्यानंतर परत एकदा स्टेशनला उतरून आम्ही मस्त अशा सेल्फीज काढलेल्या. खूपच छान थंडीचं असं मस्त गुलाबी थंडी होती. इथे आम्ही जुनागड स्टेशनवरून गोरक्षनाथ आश्रमाकडे प्रवास करत होतो. इकडे जाताना पण तुम्हाला शेअरिंग ऑटो भेटेल. 20 रुपीज पर सीट असं ऑटोचं शेअरिंग असतं. आणि त्याच्यानंतर जे आहे आम्ही प्रवास करून पोहोचलो होतो गोरक्षनाथ आश्रमामध्ये. इथे तुम्हाला आश्रमामध्ये बाहेर तर छान थंडी होती आणि मी इथे सांगत होते माझ्या फ्रेंडला की आपल्याला त्या डोंगरावर जायचं आहे जिथून आपल्याला बोलवून आलं होतं. आणि अचानक भयानक आमच्या दोघींचा प्लॅन झालेला की 2 तिकीट्स कॅन्सल झालेल्या मठामधून आणि अचानक मला विचारण्यात आलं आणि मी पटकन हो बोलले. त्याच्यानंतर इथे जे आहे सकाळचा तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. खूपच छान होता. भव्य मस्त अशी पहाट होती आणि आश्रमातून गिरनारचं दर्शन हे खूपच छान पद्धतीने झालेलं. असं उत्सुकता होती की आपण इथे जाऊ शकू की नाही, चढू शकू की नाही. पण सगळ्या ज्या शंका कुशंका होत्या त्या हळूहळू कमी होत होत्या आणि मनामध्ये दडपण पण होतं. सूर्योदय तर झालेला, मस्त अशी सोनेरी किरणं पडलेली आणि प्रवास हा चालू झालेला. आश्रमापासून आम्ही जे आहे हाफ वेपर्यंत रोपवे केलं होतं. तर इथे रोपवेचाच आहे आणि रोपवेचा अनुभव देखील मला फर्स्ट टाईम होता. तर आम्ही निघालो आहोत रोपवेने. मध्ये तुम्हाला जैन मंदिर लागतं. खूपच छान दिखावा होता. सगळीकडं गिरनारचं घनदाट जंगल आणि हा रोपवेमधून दिसणारा सुंदर असा क्षण. असं होतं की मनामध्ये किती भरावा आणि किती नको ते. आम्ही सगळ्याजणी असं प्रवास करत वरतीपर्यंत पोहोचलो. असं वाटलेलं खूपच जवळ आलं. हे इथलं जैन मंदिर आहे. तिथे आम्हाला दर्शन नाही घेता आलं कारण की आम्ही रोपवेने गेलेलो. जर तुम्ही 10,000 पायऱ्या चढून गेलात तर मध्येच तुम्हाला हे जैन मंदिर लागतं. ते पण खूपच छान आहे. पण नक्कीच सांगेल जर तुम्हाला कधी प्रसंग आला आणि गिरनार गुरूंनी बोलवलं तर नक्कीच दर्शन घ्या. इथे आम्ही रोपवेने पोहोचल्यानंतर पहिल्यांदा दर्शन घेतलं अंबाधाम. इथे मस्त असं अंबामातेचं मंदिर आहे आणि तिथून पुढचा प्रवास आपला सुरू होतो. इथे जे आहे समोर दिसतं आहे ते गोरक्षनाथ महाराजांचं मंदिर आहे किंवा समाधीस्थळ. आम्हाला पहिल्यांदा असं वाटलं की हेच ते गुरु शिखर आहे, एवढं तर काय आपण लगेच पार करू असं. बट नाही, हा भ्रम होता आमचा. हळूहळू सर करत गेलो. स्वामींचं नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत गेलो. इथे थोडंसं आमच्या वंदना काकूंना लागलं होतं पण तरी पण आम्ही सगळेच, आणि वंदना काकू देखील पुढे पुढे आल्या. त्यांना पायाला लागलेलं असताना देखील गुरु शिखर त्यांनी सर केलं आणि इथून जो दृश्य आणि देखावा होता खरंच स्वर्गाचा अनुभव झाला आणि जी मनशांती लाभली ती वेगळीच. त्याच्यानंतर आम्ही खाली गोरक्षनाथ इथे जाऊन महाप्रसादाचं हे घेतलं. त्याच्यानंतर तिथून आम्ही परतीचा प्रवास केला. अगेन परत रोपवेचं टायमिंग सकाळी 10 ते 5 असतं. मध्येच येताना थोडीशी भूक देखील लागलेली आणि मस्त अशी थंडगार काकडे आणि पेरूचा आस्वाद घेतला. क्लायमेट मित्रांनो इतकं छान आणि मस्त होतं ना की काय बोलू. त्याच्यानंतर जे आहे तुम्ही ते बघू शकता की किती छान आहे ना. इथे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण आहे ना, कोणताही आवाज आहे, काहीही नाही. फक्त आणि फक्त शांतता आणि समाधान आणि इथून दिसणार हे गुरु शिखर. तर त्याच्यानंतर आम्ही जे आहे परत एकदा रोपवेने खाली आलो. मनामध्ये खूप साऱ्या
कल्पना होत्या की काय होईल काय नाही, पण त्या सगळ्या अशा दूर झालेल्या, शंका दूर झालेल्या आणि एक मनाला वेगळंच समाधान होतं की गुरूंनी बोलवल्याशिवाय आपल्याला इथला प्रवास घडत नाही. तर आम्ही अशा 9 जणी 9 ठिकाणावरून आलेलो आणि आमचा गिरनार प्रवास हा आहे पहिला टप्पा. दुसरा टप्पा बघण्यासाठी नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.